मी पैलवान अमोल आबा मदने, अमोल मदने यूट्यूब चॅनेल। दिनांक 30 मे 2026 रोजी मदनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी भव्य दिव्य असे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे। निमित्त आहे की अहिल्यादेवी जयंती व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संयुक्त विद्यमानाने आयोजक शरद नाना चितारे यांनी या मैदानाचं आयोजन केलेलं आहे। या मैदानामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील टॉपचे सर्व पैलवान म्हणजे महिला कुस्तीपटू व पुरुष कुस्तीगीर यामध्ये आहेत। प्रथम क्रमांकाला सोनाली मंडलिक विरुद्ध विशाखा चव्हाण आहे। द्वितीय क्रमांकासाठी पैलवान आर्या बानेकर विरुद्ध पैलवान धनश्री फंड आहे। तृतीय क्रमांकासाठी पैलवान वेदांतिका पवार विरुद्ध पैलवान राजेश्री ठवरे आहे। त्याचबरोबर पुरुष कुस्तीमध्ये नंबर 1 ला महाराष्ट्र केसरी पैलवान दादा शेळके ज्याने आता नुकतंच सिकंदर शेख वरती विजय मिळवला असा पैलवान, त्याच्या विरुद्ध वाघाच्या काळजाचा पैलवान मुंबई महापौर केसरी पैलवान भारत मदने ही 1 नंबरला कुस्ती आहे। 2 नंबरला पैलवान मनीष रायते विरुद्ध पैलवान प्रशांत शिंदे। त्याचबरोबर अनेक अशा तगड्या अशा कुस्त्या या मैदानात पाहायला मिळतील। तर आपण नाना आपल्याला सांगतील की बाबा मैदानाचं नियोजन किंवा एवढं मोठं मैदान घेण्याचं तुम्ही कोणत्या पद्धतीने व कसं हे नियोजन करण्यामागं तुम्हाला मार्गदर्शन किंवा तुम्हाला जी काही सगळ्या कुस्त्या जोडण्यामध्ये असेल किंवा तुम्ही जे कुस्त्या जोडण्याच्या आधी की असं असतं की कोणतरी की बाबा आपण असं मैदान घेतोय तर ते प्राथमिक चर्चा कोणाबरोबर कसं तुम्ही मैदान कोणत्या पद्धतीने जोडलं नाना थोडक्यात सांगतील। नमस्कार, मी शरद चितारे। मी प्रथम आपल्या सर्वांना आवाहन करतो की इंदापूर तालुक्यामध्ये मदनवाडी गावामध्ये 30/5 ला या वर्षी सायंकाळी ठीक दुपारी 4 वाजता या ठिकाणावरती मैदान घेतलं जाणार आहे आणि तेही महिलांचं कुस्तीचं निकाली जंगी मैदान आहे। आता विशेषतः महिलांचं कुस्तीचं मैदान कोणी घेतलं जात नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये प्रथमच मला असं आठवतंय की महिलांचं खुलं मैदान कोणी घेतलं नाही, ते खुलं मैदान घेण्यात आलेलं आहे। आणि या मैदानासाठी ज्यांनी जास्त कष्ट घेतलेले ते भारत मदने यांचे बंधू जे अमोल मदने आहेत, वस्ताद आहेत, ते आहेत। त्याचप्रमाणे पप्पू तोरवे म्हणून आहेत, त्यांनी या ठिकाणावरती मैदानासाठी कसरत घेतलेली। आमचे संदीपजी डोंबाळे सर आहेत, चौगुले सर आहेत, दराडे सर आहेत। ह्या सर्व महिला कोच आणि पुरुष कोचांनी ह्या मैदानासाठी अवरात्र कुस्ती जोडण्याचं काम केलेलं आहे। आता सर्व कुस्ती जोडत असताना त्यांची कसब त्यांनी लावलेली। मी त्यांचा एक आयोजक म्हणून जरी मी पुढं असलो तरी सर्व कसरत ह्यांनीच वस्तादांनी घेतलेली। आणि आम्ही असं विठ्ठल थोरात असतील किंवा आमच्या गावातील काही प्रमुख नागरिक असतील, या सर्वांनी मिळून आम्ही हा मैदान घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। फक्त पाठीमागचा विषय असाच एवढा होता की हनुमान जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणावरती महिलांना सन्मानित करण्यात आलेलं नव्हतं आणि त्या महिलांचा याच मैदानावरती कुठेतरी सन्मान व्हावा या उद्देशाने हे मैदान घेण्यात आलेलं आहे। याचा दुसरा उद्देश दुसरा काही नाहीये, कोणाला हिनवण्याचा उद्देश नाहीये, फक्त या ठिकाणावरती महिलांचा सन्मान झाला पाहिजे। आणि त्याचे आयोजक सुद्धा आम्ही महिलाच ठेवलेले आहेत। मग जिल्हा परिषद सदस्य असतात, पंचायत समिती सदस्य असतात, ग्रामपंचायत सदस्य असतात किंवा या सर्व विद्यमान सरपंच असतात, ह्या सर्व महिला म्हणून त्यांना आयोजक म्हणून या ठिकाणावरती आम्ही नेमलेलं आहे। त्यांच्याच हस्ते या ठिकाणावरती कुस्त्यांचं प्रथमपासून शेवटपर्यंत कुस्ती लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। जे मान्यवर या ठिकाणावरती उपस्थित राहणार आहेत ते सर्व माझे आमदार हर्षवर्धनजी पाटील भाऊ असतील किंवा विद्यमान कृषी मंत्री दत्तामाव भरणे असतील, उद्योगपती प्रवीण माने असतील, त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीपदादा गारडकर असतील किंवा आसपासचे आम्ही बऱ्याच जणांना आम्ही आमंत्रण केलं। सुमित्राताई पवारांना पण आम्ही आमंत्रित केलेलं आहे किंवा तुम्ही कार्यक्रमासाठी आलं पाहिजे। मगाशीच काही वेळापूर्वी जय पवारांना पण माझी भेट झाली, त्यांनाही आम्ही आमंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि विशेषतः रोहितदादा पवार या ठिकाणावरती विशेष हजेरी लावणार आहेत। त्याचप्रमाणे अश्विनीताई सातपुते SP जे आहेत, तेजस्विनी सातपुते नाशिकचे SP त्या या ठिकाणावरती हजेरी लावण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्याचप्रमाणे त्या महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष जे आहेत ते तृप्ती देसाई त्याही या ठिकाणावरती प्रयत्न करणार की या ठिकाणावरती आलं पाहिजे। आणि महिलांच्या सन्मानासाठी ही लढाई आहे, कोणाचाही द्वेष करण्याचा उद्देश नसून फक्त महिला
आणि महिला या ठिकाणावरती कशा उंचावल्या जातात आणि महाराष्ट्रामध्ये आपण नुसते महिला सबलीकरणाचा बोजबारा तयार करतो, लोकांना दाखवतो, परंतु तो सगळा बोजबारा उडवून टाकून या ठिकाणावरती महिलांना सन्मानित करण्याचा प्रयत्न केलाय. पुरुष प्रधान असणाऱ्या संस्कृतींमध्ये, पुरुष प्रधान असणाऱ्या विचारांमध्ये कुठंतरी महिलांचा समानतेची वागणूक भेटली पाहिजे. याच्यासाठी ही लढाई आहे आणि ही लढाई एक चळवळ आहे. ती चळवळ आम्ही या ठिकाणावरती उभी करतोय. ह्याचा वणवा महाराष्ट्रामध्ये 100% पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि मी प्रेक्षकांनी सर्व जनतेला आव्हान करीन की आपण सर्वांनी या मैदानासाठी आवर्जून आलं पाहिजे. या ठिकाणावरती आपली हजेरी उपस्थित राहिली पाहिजे. विशेषतः महिलांनी या मैदानासाठी विशेष लक्षणीय उपस्थित लावली पाहिजे अशी आमची अपेक्षा. नाना, आपण महिलांच्या बसण्याची व्यवस्था काय केलेली आहे, कशा पद्धतीने केलेली आहे? जर जास्तीत जास्त महिलांच्या कुस्त्या आहेत तर महिला या मैदानाला येणार, तर सेपरेट महिलांसाठी बसण्याची व्यवस्था वगैरे काय केलेली आहे? निश्चित आपण आता हे राऊंड पाहिलेला असेल. या राऊंडच्या म्हणजे माझ्या उजव्या हाताला महिलांची 700 ते 800 खुर्च्यांची आपण व्यवस्था केलेली आहे महिलांना बसण्यासाठी. त्याचप्रमाणे स्क्रीन तयार केलेली आहे, म्हणजे स्क्रीन आहे मोठी. त्याच्यानंतर चॅनल्स आहेत येणारे, ते चॅनल वाल्यांची व्यवस्था, युट्यूबच्या वाले असतील, मीडिया चॅनल असतील, त्यांची व्यवस्था केली. ते बरं, आपण लोक महाराष्ट्र आसन, जय महाराष्ट्र आसन हे चॅनलचे प्रमुख पण येणार आहेत. त्यानंतर ह्या डाव्या हाताला सगळे पुरुष बसणार आहेत आणि समोरच्या बाजूला स्टेज तयार केलेले आहे. मान्यवरांसाठी येण्यासाठी एंट्री ठेवलेली आहे. महिलांची कुस्त्यांसाठी ज्या महिला येणार आहेत त्यांच्यासाठी विशेष अशी व्यवस्था करण्यात, त्यांच्या ड्रेस कोड बदलण्यासाठी. आपण नेमलेल्या कुस्त्या माझ्या माहितीप्रमाणे 20 ते 25 कुस्त्या नेमलेल्या आहेत पुरुष व महिलांच्या. याच्या व्यतिरिक्त आपण किती रुपयापासून किती रुपयापर्यंत कुस्त्या लावणार आहेत की जेणेकरून महिला पैलवान किंवा पुरुष पैलवान जे येणार आहेत त्यांच्या कुस्त्या आपण कितीपर्यंत लावणार आहे? नाही, आपण 100 रुपयापासून सुरुवात करणार आहे ते 5,000 रुपयापर्यंत या ठिकाणावरती ठीक 30 तारखेला म्हणजे 11 ते 2 या वेळेमध्ये आपण या ठिकाणावरती 30 ते 35 कुस्त्यांचं नियोजन त्याही दिवशी आपण या ठिकाणावरती केलेलं आहे. त्याचप्रमाणे बोर्डावर जे 25 कुस्त्या येतात त्याही कुस्त्या आपण याच ठिकाणावरती घेतोय. म्हणजे हे सर्व जवळपास मैदान 10 लाख रुपयाचं मैदानाची कुस्त्यांचं आयोजन आपण या ठिकाणावरती केलेलं आहे. इतर खर्च वगळता नुसत्या कुस्त्यांसाठी 10 लाख रुपये आपण खर्च करणार आहे. आणि हा सर्व खर्च आमचे काही सहकारी मित्र आहेत, 1-2 जण, ते काय आम्हाला मदत करणार आहेत. विठ्ठलना काय ठिकाणावरती मदत करतायत, आमचे अजून काही 2-4 मित्र आहेत ते मदत करतायत आणि मी काय प्रमाणामध्ये मदत करतोय. त्याचप्रमाणे अमोलदादा मदने यांनी पण आमच्यासाठी चांदीच्या गदा ज्या या ठिकाणावरती द्यायच्या आहेत त्या गद्यांचं सगळं आयोजन अमोलदादांनी स्वतः दिलेले आहेत. म्हणजे हे सर्व पैलवान, वस्ताद, नागरिक यांनी या ठिकाणावरती काही जणांनी मदत केलेली, आमच्या 4-5 मित्रांनी मिळून हे मैदान घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सर्वजण मिळून करतोय. ओके नाना, धन्यवाद. आपण पाहिला असेल जाहिरात, माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात प्रत्येक ग्रुपवरती किंवा प्रत्येकापर्यंत जाहिरात पोहोचलेली आहे. जाहिरातीमध्ये महाराष्ट्रातील नंबर 1च्या कुस्त्या महिलांच्या व पुरुषांच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी एवढंच सांगेल की जास्तीत जास्त कुस्ती शौकीनांनी या मैदानासाठी हजेरी लावावी. धन्यवाद.